Hello friends, today we are see location of capacitor. So firstly, location of capacitor. The primary purpose of capacitor is to reduce the maximum demand. Additional benefits are derived by capacitor location. So primary purpose is reduce the maximum demand, and for that purpose we have to connect the capacitor in your circuit. But actual how the connection of capacitor or if it is connected in series, then it provided the maximum voltage or it provided the additional demand, and if it is connected in a parallel or it is connected in a shunt, then it improve the power factor. So we know that the both two connections. Okay, in figure indicate typical capacitor location. Maximum benefit of capacitor is derived by locating them as close as possible to the load. सो मॅक्सिमम बेनिफिट आपल्याला कधी मिळणार आहेत की जेव्हा ते अगदी लोडच्या नियर अबाउट असतील, लोडच्या अगदी जवळ कनेक्ट करत असेल आपण, त्यावेळेस त्याचा जो काय मॅक्सिमम बेनिफिट आहे किंवा मॅक्सिमम हाय इफिशियन्सी असेल किंवा हाय पॉवर फॅक्टर असेल, तर तो हाय पॉवर फॅक्टर आपल्याला मॅक्सिममली कधी मिळणार आहे जेव्हा तो अगदी मोटरच्या साईडला, लोडच्या साईडला अगदी तुम्ही कपॅसिटर इथे बघितलं आपण तर काय दिसतंय, तर हा जो काही कपॅसिटर C1A आहे हा अगदी मोटरच्या जवळ आहे, म्हणजे लोडच्या जवळ कनेक्ट केलेला आहे. याच केसमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, तर त्याचं मॅक्सिमम बेनिफिट मिळणार आहे. ॲट दिस लोकेशन आर कन्फाइंड टू दी स्मॉलेस्ट पॉसिबल सेगमेंट, decreasing the load current. ओके, सो वी नो दॅट की जर तुम्ही सिरीज कनेक्ट केला तर व्होल्टेज वाढतो आहे, म्हणजे त्या केसला लोड करंट तो कमी करणार आहे. दिस इन टर्न्स विल रिड्युसेस द पॉवर लॉसेस ऑफ द सिस्टीम. सबस्टेंशली पॉवर लॉसेस आर proportional to the square of the current. When power losses are reduces, voltage at the motor increases. आता काय होतं की व्होल्टेज वाढतोय, पॉवर लॉसेस कमी करतोय, म्हणजेच करंट कमी होतोय. करंट कमी झालं की व्होल्टेज इन्क्रीज होतोय त्या मोटरचं, आणि दस मोटर परफॉर्मन्स इज ऑल्सो इन्क्रीज. त्यामुळे त्या मोटरचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स काय होत जाणार आहे, तर इन्क्रीज अँड इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे या केसमध्ये जर तुम्ही कपॅसिटर हा नियर अबाउट लोड लावलात तर त्या केसमध्ये काय होतं आहे, तर व्होल्टेज ठीक आहे इम्प्रूव्ह झालं, व्होल्टेज इम्प्रूव्ह झालं की करंट कमी झाला. आपल्याला माहिती आहे लॉसेस इट स्क्वेअरली प्रोपोर्शनल टू द करंट. मग करंट कमी झाला असेल तर त्यानुसार पॉवर लॉसेस टोटली काय होतात, कमी होत जात आहेत. आणि व्होल्टेज जर मोटरचं वाढत गेलं तर ऑब्व्हियसली मोटरचा परफॉर्मन्स जो काय आहे तो काय होणार आहे, इन्हान्स होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता इथे दिलेलं आहे डिफरंट लोकेशन्स ऑफ कपॅसिटर्स. फर्स्ट वन C1A is here, C1B is here, C1C is here. Okay, that is indicated in this figure. Three different arrangement at the load. Note that in all three locations extra switches are not required. इथं कुठंही आपल्याला एक्स्ट्रा स्विचेस, ॲडिशनल स्विचेसची गरज लागलेली नाही आहे. ओके, सिन्स द कपॅसिटर इज आयदर स्विच्ड विथ द मोटर स्टार्टर. ओके, कारण कपॅसिटर हा स्विच होतो आहे विथ द मोटर स्टार्टर और द ब्रेकर बिफोर द स्टार्टर. केस CA1 इज रिकमांडेड. म्हणजे CA1च्या वेळेस काय होतं आहे, एक तर तो स्टार्टर बरोबर स्टार्ट होतो आहे, स्टार्टर बरोबरच तो स्विच होणार आहे किंवा ब्रेकर बरोबर होणार आहे बिफोर द स्टार्टर केस. ओके, for new installation, since the maximum benefit is derived and the size of motor thermal protector is reduced. त्यामुळे साईजला जे काही मोटर थर्मल प्रोटेक्टर जो असणार आहे त्याची साईज असणार आहे ती काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, कारण प्रॉपर प्रोटेक्शन इथं प्रोव्हाइड केलं जाणार आहे. इन केस C1B as in case CA1, as in case C1A, the capacitor is energized only when the motor is in operation. आता ह्या केसमध्ये काय होईल, कपॅसिटर कधी एनर्जाइज होणार आहे, जेव्हा मोटर हा ऑपरेशनमध्ये असेल. ही मोटर जेव्हा ऑपरेशनमध्ये असेल तेव्हाच हा एनर्जाइज होणार आहे. केस C1B is recommended in case where the installation already exists and the thermal protector does not need to be resized. इथे सुद्धा थर्मल प्रोटेक्टर रिसाईजची गरज नाही. इन पोझिशन C1C, the capacitor is permanently connected to the circuit but do not require a separate switch. हे permanently connected आहे, ह्याला कुठलाही सेपरेट स्विचची गरज नाही. Do not
required a separate switch since capacitor can be disconnected by the breaker before the starter. कारण इथं काय होतंय, कपॅसिटर या स्टार्टरच्या आधीच डिस्कनेक्ट करता येऊ शकतो, त्यामुळे ह्याला दुसऱ्या कुठल्या स्विचची गरज लागणार नाही. तर असे 3 डिफरंट लोकेशन्स, याचं लोकेशन वेगळं आहे, याचं लोकेशन वेगळं आहे आणि याचं लोकेशन वेगळं आहे. प्रत्येकाचे 3 डिफरंट लोकेशन्स दाखवले आहेत. हे स्टेटरच्या आधी आहे, हे स्टेटरच्या नंतर आहे आणि हे स्टेटरच्या आणि ब्रेकरच्या खूप नंतर आहे. हे स्टेटरच्या डायरेक्ट इमिडिएटली आहे आणि स्टेटरच्या आधी कनेक्ट केलेलं आहे. तर अशा 3 पोझिशन्स फिक्स केलेल्या आहेत कपॅसिटरच्या, त्यामुळे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स ह्या डिफरंट राहणार आहेत. इट शुड बी नोटेड दॅट द रेटिंग ऑफ द कपॅसिटर शुड नॉट बी ग्रेटर दॅन द नो लोड मॅग्नेटायझिंग KVAR. त्याची जी काही रेटिंग आहे ती नो लोड मॅग्नेटायझिंग KVAR पेक्षा जास्ती नको आहे ऑफ द मोटर. If the condition exists, damaging over voltage or transient torque can occur. This is why most motor manufacturers specify maximum capacitor rating to be applied to specific motor. ॲक्च्युअली याची रेटिंग जास्ती नको आहे, जो काही नो लोड मॅग्नेटायझिंग KVAR आहे त्याच्यापेक्षा. पण जर ओव्हर व्होल्टेजमुळे डॅमेजिंग होत असेल, ट्रान्झिएंट टॉर्क कॅन ऑकर होत असेल, ह्या कंडिशनमध्ये मॅन्युफॅक्चरर काय करतात, जे काही मोटरचे मॅन्युफॅक्चर असतात ते काय करतात, तर स्पेसिफाय मॅक्सिमम कॅपॅसिटी रेटिंग टू बी अप्लाइड टू स्पेसिफिक मोटर. काही स्पेसिफिक मोटरमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटर रेटिंग ते काय करतात, अप्लाय करतात. ओके, सो नेक्स्ट वन, डिस्ट्रीब्युशन लॉसेस. In an electrical system, often they consist of no load losses and the variable losses are to be assessed alongside over long reference duration towards energy losses estimation. Identifying and calculating the sum of the individual contributing losses components is a challenging one, requiring extensive experience and knowledge of all the factors impacting the operating efficiency of each of these components. ओके, मग कुठल्या मॅक्सिमम इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये लॉसेस असतात, तर नो लोड लॉसेस आहेत, काही व्हेरिएबल लॉसेस आहेत. हे लॉसेस आपल्याला फाइंड आउट करणं किंवा एस्टिमेट करणं गरजेचं आहे. मग हे लॉसेस आयडेंटिफाईंग अँड कॅल्क्युलेटिंग द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन लॉसेस. प्रत्येक जो काही लॉस आहे त्याचा जो काही आयडेंटिफाय करायचा आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे त्याचा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन इन इच कॉम्पोनंट, प्रत्येक कॉम्पोनंटमधला त्याचा जो काय इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आहे किंवा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे तो आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणं गरजेचं आहे. अँड इट इज चॅलेंजिंग टास्क. In system distribution losses optimization, the various ऑप्शन अवेलेबल इन्क्लूड. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. मग ते वेगवेगळे कॉम्पोनंट्स, वेगवेगळे ऑप्शन्स कुठले आहेत, तर फर्स्ट वन, रिलोकेटिंग ट्रान्सफॉर्मर अँड सबस्टेशन नियर टू द लोड सेंटर. तुम्ही काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन कुठं प्लेस करायचं आहे, तर नियर टू द लोड सेंटरला प्लेस करणार आहोत, म्हणजे लॉसेस कमी होतील. त्याच्याचबरोबर routing and reconnecting such a factor and line where the losses voltage drop are higher. असे फॅक्टर पुन्हा आपण रिकाउंट करायचे आहेत किंवा रिरूटिंग करायचे आहेत की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लॉसेस होतात किंवा जास्तीत जास्त व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम व्होल्टेज ड्रॉप कशामुळे होतो, तर करंट वाढला की होतोय. ठीक आहे, मग अशा अजून कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे मॅक्सिमम लॉसेस इम्प्रूव्ह होतात. ते फॅक्टर्स वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू काउंटिंग. नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, इट इज पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट बाय इनकॉर्पोरेटिंग कॅपॅसिटर ॲट द लोड एंड. आता पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करायचं आहे बाय कनेक्टिंग द कॅपॅसिटर ॲट द लोड एंड. तुम्ही लोड एंडला कॅपॅसिटर कनेक्ट करून पॉवर फॅक्टर इन्क्रीज करू शकता. नेक्स्ट वन, ऑप्टिमम लोडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर इन द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये ऑप्टिमम लोडिंग इन द ट्रान्सफॉर्मरवरती ऑप्टिमम लोडिंग करायचं आहे किंवा द्यायचं आहे. नेक्स्ट वन, फिफ्थ वन, opting for lower resistance all aluminum alloy conductor in place of conventional aluminum covered steel reinforced lines. म्हणजे ACSRच्या ऐवजी तुम्ही जर AAC म्हणजे ॲल्युमिनियम अलॉय कंडक्टर यूज केलेत तर त्यावेळेस काय होणार आहे, तर लोअर रेजिस्टन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर अशा म्हणजे ACSRच्या ऐवजी AAC हा सुद्धा तुम्ही यूज करू शकता.
हा एक पॉईंट आपण इथं किंवा हा एक कॉम्पोनंट आपण इथं कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट वन, मिनिमायझिंग लॉसेस ड्यू टू द weak links in distribution networks such as jumper, lost contacts, old brittle conductor. आता लॉस मिनिमाइज करण्याच्या आणखी काही पद्धती आहेत की तुमच्याकडे समजा लिंक असेल, ती लिंक विकर असेल किंवा एखादं डिस्ट्रीब्युशन जम्पर असेल, त्याच्या अगेन्स्ट लॉसेस होत असतील किंवा काही ब्रिटल कंडक्टर्स असतील, त्यांचे जॉईंट प्रॉपर नसतील, तर या केसमध्ये आपण काय करणार आहे, हे सगळे अवॉइड करून त्यांचे लॉसेस त्याच्या अगेन्स्ट होणारे जे काय आहेत ते मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या पद्धतीमध्ये हे काही कॉम्पोनंट्स कन्सिडर करून हे लॉसेस आपल्याला कमीत कमी करायचे आहे, डिस्ट्रीब्युशन लॉसेस. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन लॉसेससाठी आपल्याकडे इथे एक चार्ट दिलेला आहे. ओके, इन दिस चार्ट ॲक्च्युअल किती लॉसेस होत आहेत, किती % लॉसेस होत आहेत ते इथं दिलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट कॉलम सिरियल नंबर, नेक्स्ट कॉलम इक्विपमेंट, थर्ड कॉलम पर्सेंटेज एनर्जी लॉसेस ॲट फुल लोड व्हेरिएशन्स. आउटडोअर सर्किट ब्रेकर 50 to 23 kVA, मग त्यावेळेस मिनिमम 0.02% लॉस होतो आहे. आता इथं मॅक्सिमम 0.015, जनरेटर 0.019, 3.5, मीडियम व्होल्टेज स्विच गिअर 0.05, 0.02, करंट लिमिटिंग 0.09, 0.13, ट्रान्सफॉर्मर 0.14, 1.19 मॅक्सिमम आहे. लोड ब्रेक स्विचेस 0.03, 0.25, मीडियम व्होल्टेज स्टेटर 0.02, 0.15, बस वे लेस दॅन 430, 0.05, 0.15, लो व्होल्टेज स्विच गिअरचं किती आहे 0.13, 0.34, मोटर कंट्रोल सेंटर 0.1 आणि 0.14. तर एवढे % हे काय होत आहेत, डिस्ट्रीब्युशन लॉसेस आपल्या त्या सिस्टीममध्ये होत आहेत. ओके, सो टू अवॉइड दिस, ज्या काय आधी सांगितलेल्या थिंग्स आहेत, या थिंग्स आपण करायच्या आहेत, ह्या थिंग्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत की जेणेकरून तुमच्या सिस्टीममध्ये जे काही लॉसेस आहेत ते लॉसेस काय होणार आहेत, मिनिमाइज होणार आहेत. ओके, next one point, it is an electric motor. So what is a motor? We know that motor convert electrical energy into mechanical energy by the interaction between the magnetic field set up in the stator and rotor winding. आपल्याला माहिती आहे की स्टेटर रोटर वाइंडिंगमध्ये काय होतं आहे, जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, आणि बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन काय होणार आहे, देअर इज अ मुवमेंट. ओके, तुमचा रोटर रोटेट होणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही दिलेली आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी दिली की फील्ड फॉर्मेशन होतं आहे, फील्डचं दोन्हीचं इंटरॅक्शन होईल, इंटरॅक्शन झालं की रोटर रोटेट व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजेच तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाणार आहे. इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मोटर कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड ॲज. आता इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मोटर ब्रॉडली क्लासिफाय कशात केली जाते आपल्याला माहिती आहे, कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत त्याच्यामध्ये मोटरचे. तर इंडक्शन मोटर आहे, डायरेक्ट करंट मोटर आहे, सिंक्रोनस मोटर आहे. ठीक आहे. आता पुन्हा या इंडक्शन मोटर, डायरेक्ट करंट मोटर किंवा हे ज्या काही तुमच्या मोटर आहेत त्याचे पुन्हा टाईप पडलेले आहेत, पण ॲक्च्युअल ब्रॉडली 3 टाईप आहेत, इंडक्शन मोटर, डायरेक्ट करंट मोटर अँड सिंक्रोनस मोटर. ऑल मोटर टाईप हॅव द सेम 4 ऑपरेटिंग कंपोनंट्स. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचे ऑपरेटिंग कंपोनंट कुठले कुठले आहेत ह्या मोटरमध्ये, कुठल्याही मोटरमध्ये, तर स्टेटर आहे म्हणजे स्टेटर वाइंडिंग, रोटर आहे म्हणजे रोटेटिंग वाइंडिंग, आणि बिअरिंग आणि फ्रेम. हे 4 मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, हे 4 मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत तुमच्या कुठल्याही मोटरमध्ये. ठीक आहे. सो मोटर टाईप, त्याच्यामध्ये फर्स्ट वन इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर आर द मोस्ट कॉमन यूज प्राईम मूवर फॉर व्हेरियस इक्विपमेंट्स. नॉर्मली इंडक्शन मोटर आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो आहे, कारण हा कॉमनली यूज प्राईम मूवर आहे. वेगवेगळ्या for the various equipments in a industrial application. In induction motor, the induced magnetic field of the stator winding induced a current in the rotor. जो काय इंडक्शन मोटरमध्ये जो काय इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे स्टेटरमधला, तो काय करतोय, इंड्यूस अ करंट इन द रोटर, रोटरमध्ये करंट इंड्यूस करायचं काम करतोय. दिस इंड्युस्ड रोटर करंट प्रोड्युसेस द सेकंड मॅग्नेटिक फील्ड, आणि तो जो काय इंड्युस्ड करंट रोटरमध्ये आहे तो सेकंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय, and thus causes the rotor to rotate. त्यामुळे रोटर काय होणार आहे, रोटेट होणार आहे. तर या पद्धतीमध्ये इंडक्शन मोटर तुमची जी काय आहे ती काय होतीये, वर्क होतीये. द 3-phase स्क्विरल केज मोटर इज द which works in industry. It is rigid and reliable and is most common motor
टाईप यूज इन द इंडस्ट्री. नॉर्मली कुठला तर स्क्वेरल केज इंडक्शन मोटर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली यूज केला जातो. दिस मोटर ड्राईव्ह These motors drive pump, blower, fans, compressor, conveyors, production lines. The three-phase induction motor has three windings, each connection to separate phases. 3 वाइंडिंग्स असणार आहेत. RYB each connection separate phagesला RYB ऑफ सप्लाय दिलेलं असणार आहे. नेक्स्ट वन आहे डायरेक्ट करंट मोटर. आता हे जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट आहे. ॲक्च्युली हे तुम्ही डीपली सगळं स्टडी केलेलं आहे. एक सेपरेट सब्जेक्ट तुम्हाला इंडक्शन मोटर डायरेक्ट करंट मोटर असा आहे. सो तुमचा डीपली स्टडी झाला आहे. बट ॲक्च्युली नॉर्मली व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर याच्यासाठी आपल्याला एक जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट इथं आहे. डायरेक्ट करंट मोटर ॲज द नेम इम्प्लाइज यूज डायरेक्ट म्हणजेच युनिडायरेक्शनल करंट. जिथे तुम्ही युनिडायरेक्शनल करंट यूज केलेला आहे आणि युनिडायरेक्शनल करंट देऊन मोटर रन करत असतात तर त्याला आपण डायरेक्ट करंट मोटर असं म्हणणार आहे. डायरेक्ट करंट मोटर आर यूज इन अ स्पेशल ॲप्लिकेशन. काही स्पेशल ॲप्लिकेशनसाठी यूज करतात जिथं हायर टॉर्क रिक्वायर्ड आहे, हायर स्टार्टिंग टॉर्क रिक्वायर्ड आहे, वेअर स्मूथ ॲक्सेलरेशन ओव्हर अ ब्रॉड स्पीड रेंज इज रिक्वायर्ड. जास्तीत जास्त स्पीडमध्ये स्मूथ ॲक्सेलरेशन, हाय स्टार्टिंग टॉर्क रिक्वायर्ड आहे. अशा ठिकाणी आपण काय करतो तर डायरेक्ट करंट मोटर यूज करतोय. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड वन इज अ सिंक्रोनस मोटर. Synchronous motor, AC power is fed to the stator of the synchronous motor. AC power दिली जाते स्टेटरला सिंक्रोनस मोटरच्या. The rotor is fed by DC from a separate source. त्यावेळेस रोटरला DC एक्सायटेशन सेपरेटली दिलं जातं. AC पॉवर स्टेटरला दिली जाते आणि DC पॉवर एक्सायटेशन हा सेपरेटली सिंक्रोनसच्या रोटरला दिला जातोय. The rotor magnetic field locks onto the stator rotating magnetic field. जो काय रोटर मॅग्नेटिक फील्ड आहे तो लॉक्स करतो स्टेटर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे अँड रोटेट दी सेम स्पीड आणि सेम स्पीडने रोटेट होतोय. द स्पीड ऑफ द रोटर इज अ फंक्शन ऑफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी. आता स्पीड ऑफ द रोटर कोणाचं फंक्शन आहे? इट इज द सप्लाय फ्रिक्वेन्सी ऑफ द इट इज द सप्लाय फ्रिक्वेन्सी फंक्शन ऑफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी अँड द नंबर ऑफ द मॅग्नेटिक पोल. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तुमचे मॅग्नेटिक पोल ह्याच्यावरती ॲक्च्युली तुमची स्पीड रोटरचं डिपेंड असणार आहे. इन द स्टेटर व्हाईल इंडक्शन मोटर रोटेट विथ अ स्लीप. ओके, ज्यावेळेस इंडक्शन मोटर काय होतं रोटेट विथ अ स्लीप. ओके, NPM इज लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड. आता जो काय तुमचं हायर स्पीड आहे, लास्ट स्पीड आहे ते काय असणार आहे सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी असणार आहे. द सिंक्रोनस मोटर रोटेट विथ नो स्लीप दॅट इज द RPM इज द सेम ॲज द सिंक्रोनस स्पीड. वाईल द सिंक्रोनस स्पीडच्या ज्यावेळेस काय असणार आहे दोन्ही स्पीड्स काय राहतात सेम राहतात. इंडक्शन मोटरमध्ये सिंक्रोनस स्पीड आणि फायनल स्पीड ह्यामध्ये फरक राहतो. तसं सिंक्रोनस मोटरमध्ये सिंक्रोनस स्पीड म्हणजे स्टार्टिंग स्पीड आणि एंड स्पीड ह्याच्यामध्ये कुठलाही फरक राहत नाही. सेम ॲज द सिंक्रोनस स्पीड गवर्न बाय द सप्लाय फ्रिक्वेन्सी अँड नंबर ऑफ पोल. द स्लीप एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय DC एक्सायटेशन पॉवर. आता स्लीप एनर्जी कोण प्रोव्हाइड करतात तर DC एक्सायटेशन पॉवर प्रोव्हाइड करते. Okay, some motor characteristics. We have to see some motor characteristics. That is a motor speed. The speed of the motor, it is the number of revolution in a given time frame. दिलेल्या टाइम फ्रेममध्ये नंबर ऑफ किती रिव्हॉल्युशन्स आहेत म्हणजे स्पीड ऑफ द मोटर. टिपिकली रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे आपण नॉर्मली कशात मोजतो तर RPM. जे काय ॲक्च्युली स्पीड मेजर करणार आहे हे नॉर्मली आपण RPM मध्ये मेजर करतो. द स्पीड ऑफ अन AC मोटर डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट पॉवर. आता जे काय स्पीड आहे AC मोटरचं ते कशावर डिपेंड असणार आहे? The speed of the AC motor depends on the frequency of the input power. इनपुट पॉवरच्या फ्रिक्वेन्सीवरती ते स्पीड डिपेंड असणार आहे. अँड द नंबर ऑफ पोल फॉर विच द मोटर इज वाउंड. आणि नंबर ऑफ पोलवरती ज्याच्यावरती मोटर वाउंड ज्यावरती मोटरचे वाइंडिंग्स वाउंड केलेले आहेत. द सिंक्रोनस स्पीड इन RPM इज गिवन बाय द फॉलोइंग इक्वेशन वेअर द फ्रिक्वेन्सी इज इन हर्ट्स ऑफ सायकल पर सेकंड. ओके, तर सिंक्रोनस स्पीडला एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असणार आहे तर it is in hertz, that is a cycle completed in 1 second. Okay, so it is a equation synchronous speed is equal to 120 f divided by number of poles. So this is the equation of synchronous speed. In Indian motor have synchronous speed like. आता इंडियन मोटरमध्ये काही डिफरंट सिंक्रोनस स्पीड असतात. 3000 RPM, 1500, 1750, देन 600, देन 500, 375 RPM एवढे काही डिफरंट स्पीड अवेलेबल आहेत. मग त्यावेळेस त्यांचा करस्पॉन्डिंग पोल किती असणार आहेत तर 2 पोल, 4 पोल, 6 पोल, 8 पोल, 10 पोल, 12 पोल, 16 पोल अँड दिस इज ऑलवेज इव्हन. आणि हे सगळे पोल कसे असतात नेहमी इव्हन असतात. अँड गिविंग दी आणि याच वेळेस and giving the main frequency of 50 cycle 1 second.
एका सेकंडमध्ये 50 सायकल्स म्हणजे 50 हर्ट्स. द ॲक्च्युअल स्पीड विथ विच द मोटर ऑपरेट्स, म्हणजे ॲक्च्युअल स्पीड म्हणजे फायनल स्पीड ज्याच्यावरती मोटर कंटिन्युअसली ऑपरेट होते, विल बी लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड. ही तुमच्या सिंक्रोनस स्पीडपेक्षा काय असणार आहे, कमी राहणार आहे. द डिफरन्स बिटवीन देम, आता ॲक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड या दोघांमधला जो काय डिफरन्स असणार आहे, द डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस स्पीड अँड द फुल लोड स्पीड इज कॉल्ड ॲज स्लीप. त्याला आपण काय म्हणतो, स्लीप म्हणतो. ही एक कन्सेप्ट आहे, दॅट इज अ स्लीप अँड इट इज मेजर्ड इन पर्सेंटेज. आणि आपल्याला माहिती आहे की स्लीप इट इज मेजर्ड इन अ पर्सेंटेज. सो कॅल्क्युलेशन युझिंग द इक्वेशन. So another, there is one equation which is given for the sleep, which is in a percentage. Synchronous speed minus full load speed divided by synchronous speed into 100. So this is sleep and it is measured in a percentage. Okay. Next one, most important point, it is the losses in induction motor. So we know that there is a different losses in the induction motor. There is a fixed losses, variable losses. In fixed losses there is a core losses, friction losses, windage losses. In variable losses there is a resistance losses in stator and in the rotor, and miscellaneous stator stray losses. Okay, असे different losses आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला बघूया आपण fixed losses. कन्सिस्ट ऑफ मॅग्नेटिक कोअर लॉसेस. फिक्स्ड लॉसेस म्हणजेच काय तर मॅग्नेटिक कोअर लॉसेस, त्याच्यामध्ये कोअरमध्ये होणारे लॉसेस म्हणजे फिक्स्ड लॉसेस असतात. अँड त्याच्याचमध्ये फ्रिक्शन विंडेज लॉसेस, काही फ्रिक्शन लॉसेस काही विंडेज लॉसेस सुद्धा असतात. मॅग्नेटिक कोअर लॉसेस समटाईम कॉल आयर्न लॉसेस. आता मॅग्नेटिक कोअर लॉसेसलाच आपण काय म्हणतो, कधी कधी आयर्न लॉसेस असं सुद्धा म्हणतोय, कारण कोअरमध्ये होणारे लॉसेस म्हणजे आयर्न लॉसेस असतात म्हणून. कन्सिस्ट ऑफ एडी करंट, त्याच्यामध्ये एडी करंट सुद्धा आहे. अँड हिस्टॅरिसिस लॉसेस इन द स्टेटर. एडी करंट लॉसेस, हिस्टॅरिसिस लॉसेस हे सुद्धा तुमचे कुठले लॉसेस आहेत, तर तुमचे एक फिक्स्ड लॉसेसमध्येच येतात ते. ओके, आपल्याला माहिती आहे की एडी करंट आणि हिस्टॅरिसिस लॉसेस इज डिपेंड्स अपॉन द हिस्टॅरिसिस लूप. ओके, अँड एडी करंट लॉसेस कशामुळे होतात, हे इट इज इन अ कोअर, तुमच्या कोअरमध्ये फॉर्मेशन होणार आहे याचं. ठीक आहे, तर बोथ आर डिपेंड्स, किंवा आपलं जे हिस्टॅरिसिस आहे इज डिपेंड्स पण मॅग्नेटिक फ्लक्स, जे काही मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहेत. दे व्हॅरीज विथ द कोअर मटेरियल. कोअरचं मटेरियल जर व्हॅरी झालं तर हे लॉसेस व्हॅरी होतात. अँड जिओमेट्री विथ इनपुट व्होल्टेज फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस आर कॉज्ड बाय द फ्रिक्शन इन द बिअरिंग ऑफ द मोटर. अँड aerodynamic losses associated with a ventilation fans and other rotating parts. ओके, काही एरोडायनॅमिक लॉसेस सुद्धा होतात, जे काय व्हेंटिलेशन फॅन्स असतील किंवा अदर रोटेटिंग पार्ट्स असतील ह्याच्यामध्ये होणारे जे काही लॉसेस असतात ते एरोडायनॅमिक लॉसेस सुद्धा असू शकतात. मग असे काही डिफरंट लॉसेस आहेत, त्याला आपण म्हणतोय फिक्स्ड लॉसेस. आता व्हेरिएबल लॉसेस. नॉर्मली व्हेरिएबल लॉसेस कन्सिस्ट ऑफ रेजिस्टन्स लॉसेस इन द स्टेटर अँड इन द रोटर अँड द मिसलेनियस स्ट्रे लॉसेस. रेजिस्टन्स टू करंट फ्लो इन द स्टेटर. करंट फ्लोला जो काय रेजिस्टन्स असणार आहे स्टेटरमध्ये रोटरमध्ये रिझल्ट्स इन अ हीट जनरेशन. काय होतं आहे, तर जो काय रेजिस्टन्स असणार आहे करंट फ्लोला स्टेटर आणि रोटर वाइंडिंग त्याच्यामध्ये हीट जनरेशन होतं आहे. दॅट इज प्रपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. नॉर्मली कोणाला प्रपोर्शन असणार आहे ती हीट, तर रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल अँड द स्क्वेअर ऑफ द करंट, दॅट इज I square R. Stray losses varies from stray losses are varies from a variety of the source and are difficult to either measure directly or to calculate, but are generally proportional to the square of the rotor current. हे नॉर्मली कसे असतात, स्क्वेअर ऑफ द रोटर करंट असतात. आता स्टेटर अँड रोटर सांगितलेत I square R लॉसेस. स्टेटर अँड रोटर I square R लॉसेस. These losses are major losses. हे मेजर लॉसेस आहेत. आणि I square R losses are heating losses resulting from current passing through the stator and rotor conductor. कशामुळे होतात, तर करंट जो काही रोटर आणि स्टेटरच्या कंडक्टरमध्ये पास होतात त्याच्यामुळे तयार होतात. I square R losses are the function of the conductor resistance. The square of the current resistance of the conductor is a function of the conductor material, length and cross-sectional area. The suitable section of a copper conductor size will be reduces the resistance, reducing the motor current is most readily accomplished by the magnetizing component of the current. This involve lowering the operating flux density and possible shorting of the air gap. आता हे अकम्प्लिश्ड कमी कसे करता येतील, तर फ्लक्स डेन्सिटीनुसार आणि पॉसिबल शॉर्टिंग ऑफ एअर गॅप, जो काही एअर गॅप आहे ह्याच्यामध्ये पॉसिबल शॉर्टिंगनुसार जो काही रोटर करंट आहे, मोटर करंट आहे, हा मोटर करंट जर तुम्ही रिड्यूस केला तर त्यानुसार ते लॉसेस कमी होत जाणार आहेत. किंवा तुम्ही जे मटेरियल यूज करता त्याचा रेजिस्टन्स कमी असेल तर ते लॉसेस पण कमी होणार आहेत. आता नेक्स्ट वर आपले आहेत कोअर लॉसेस.
Core losses are these found in stator rotor magnetic steel and are due to the hysteresis effects and eddy current effect during the 50 Hz magnetization of core material. These losses are independent of the load and account for 20 to 25% of the total losses. तुमच्या टोटल लॉसेसच्या 20 ते 25% असणार आहेत. आणि हे जे काय I2R लॉसेस असतात, इट इज अ मॅक्सिमम, इट इज अ 55% ऑफ युअर टोटल लॉसेस. तुमच्या टोटल लॉसेसच्या जवळजवळ 55 to 60% हे तुमचे स्टेटर अँड रोटर I2R लॉसेस असतात. आता नेक्स्ट वन, फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. आता फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस रिझल्ट्स फ्रॉम बिअरिंग फ्रिक्शन. कशामुळे होतात? फ्रिक्शन अँड विंडेज हे जे थर्ड वन दिसतात ते हे नॉर्मली बिअरिंग फ्रिक्शन, बिअरिंग विंडेज अँड सर्क्युलेटिंग एअर टू द मोटर अँड अकाउंट फॉर 8 to 12. नॉर्मली किती असतात तर 8 to 12% ऑफ टोटल लॉसेस. तुमच्या टोटल लॉसेसच्या 8 ते 12% फक्त हे लॉसेस असतात. These losses are independent of a load. The reduction in heat generated by the stator and rotor losses permitted the use of smaller fan. मग हे कमी करण्याला आपण काय करायचं तर स्मॉलर फॅन यूज करायचा आहे. नेक्स्ट वन, स्ट्रे लोड लॉसेस. These losses vary according to the square of the load current and are caused by leakage flux induced by the load current in the lamination and account for 4 to 5% of total losses. These losses are reduced by careful selection of a slot number, tooth slot, geometry and area. आता हे जे काही स्ट्रे लॉसेस आहेत हे नॉर्मली कशामुळे होणार आहेत? अकॉर्डिंग टू स्क्वेअर ऑफ द लोड. तुमच्या लोडच्या स्क्वेअरनुसार, तुमच्या लोड करंटच्या स्क्वेअरनी आपल्याला हा लॉसेस मिळणार आहेत. अँड आर कॉज्ड बाय लिकेज फ्लक्स इंड्युस्ड बाय द लोड करंट. जे काही लोड करंटमुळे लिकेज फ्लक्स इंड्यूस होणार आहे त्याच्यामुळे ॲक्च्युली जनरली हा तयार होणार आहे इन द लॅमिनेशन. मॅक्सिममली कुठे तयार होतो आहे तर लॅमिनेशनमध्ये. अँड हा नॉर्मली 4 ते 5% आहे तुमच्या टोटल लॉसेसच्या. दिस लॉसेस आर रिड्यूस्ड बाय केअरफुल सिलेक्शन ऑफ स्लॉट नंबर्स. तुम्ही जर प्रॉपरली स्लॉट नंबर सिलेक्ट केले, केअरफुली स्लॉट नंबर सिलेक्ट केले, त्याचं टूथ, त्याचा स्लॉट, त्याची जिओमेट्री, त्याचा एअर गॅप हा जर प्रॉपर तुम्ही सिलेक्ट केला तर हे स्ट्रे लॉसेस कमी होऊ शकतात. आता नेक्स्ट वन, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज अ मोटर एफिशियन्सी. 2 important attributes relating to the efficiency of electricity used by AC induction motor are efficiency. AC induction motor are more efficient. Efficiency is motor efficiency is displayed in notification. Okay, we all know that this notification, what is the efficiency notification, defined as the ratio of the it is defined as the ratio of mechanical energy delivered at the rotating shaft to the electrical energy input at its terminal, and power factor PF motor, like other inductive load, are characterized by power factor less than 1. As a result, the total current drawn need to deliver the same real power is higher than for a load characterized by a high PF. An important effect of operating with a PF less than 1 is the resistance losses in the wiring. Upstream of the motor will be higher since these are proportional to the square of the current. Thus, both a high value for efficiency and for PF close to unity are desired for efficient overall operation in a plant. So, motor efficiency normally काय आहे? What is efficiency? It is notified when a symbol. Efficiency, it is notified when a symbol. There is one symbol is given here. And we know that what is the definition of efficiency? It is defined as the ratio of mechanical energy delivered at the rotating shaft. जी काय मेकॅनिकल एनर्जी तुम्हाला रोटेटिंग शाफ्टला मिळणार आहे त्याचा रेशो घ्यायचा आहे कोणाबरोबर? टू द इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट ॲट द टर्मिनल. ओके, आणि यावेळेस जो काही पॉवर फॅक्टर असेल तो पॉवर फॅक्टरसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. अँड पॉवर फॅक्टर, आता हा पॉवर फॅक्टर काय असणार आहे? इंडक्टिव्ह लोड असेल तर त्यानुसार तो चेंज राहणार आहे, कमी राहणार आहे. ॲज रिझल्ट द टोटल करंट ड्रॉन नीड टू डिलिव्हर द सेम रिअल पॉवर इज हायर. कारण सेम पॉवर डिलिव्हर करायला करंट हायर होणार आहे, त्यामुळे त्याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे इंडक्टिव्ह लोडचा तो कमी होतो आहे आणि त्यामुळे तुमचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो मिनिमाइज राहणार आहे. मग तो इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्ही काय करणार? मग सर्किटमध्ये कपॅसिटर ॲड करणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग अशा पद्धतीने हा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आणि त्यानुसार मोटरची एफिशियन्सी आपण काय करू शकतो? इझिली इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन पॉईंट, फॅक्टर अफेक्टिंग परफॉर्मन्स. फॅक्टर अफेक्टिंग मोटर परफॉर्मन्स. मग कुठले फॅक्टर्स आहेत विच इज अफेक्टेड ऑन अ मोटर परफॉर्मन्स?
Motor performance is affected considerably by the equality of input power. That is the actual voltage and frequency available of the motor terminal. ॲक्च्युअल किती व्होल्टेज कुठली फ्रिक्वेन्सी अवेलेबल आहे मोटर टर्मिनलला हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वाईस वर्सा rated value as well as voltage and frequency variation. Rated value of voltage and frequency variation and voltage unbalance across the three-phase motor. Voltage unbalance असेल तर ते सुद्धा अफेक्ट करणार आहे. Motor in India must be comply with standard set by the Bureau of Indian Standards specify that a motor should be capable of deliver its rated output with a voltage variations of. मग त्याच्यामध्ये व्होल्टेज व्हेरिएशन किती असायला पाहिजे फक्त तर ±6%. ब्युरो ऑफ इंडियन इलेक्ट्रिसिटीने काय सांगितलेलं आहे तर रेटेड व्होल्टेज असलं पाहिजे तर काय होणार आहे की तुमची मोटर प्रॉपरली वर्क होईल. बट इफ दिस रेटेड व्होल्टेज इज विदिन अ ±6% असेल तर हे काय आहे तर प्रॉपर आहे. अँड फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो विदिन अ ±3%. फ्लक्च्युएशन कॅन हॅव detrimental impact on the motor performance. याचा डिटर्मिनल इम्पॅक्ट होतोय मोटर परफॉर्मन्सवरती. द जनरल इफेक्ट ऑफ व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन्स. ओके, सो देअर इज अ जनरल इफेक्ट ऑफ व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन्स ऑन दॅट मोटर. हा जो जनरल इफेक्ट जो आहे तो इथं दाखवलेला आहे. हा व्होल्टेज चेंज झालं की काय होईल आणि हा फ्रिक्वेन्सी चेंज झाली की काय होईल. इथे पर्सेंटेज दिलेला आहे, इथे स्टार्टिंग अँड मॅक्सिमम रनिंग टॉर्क दिलेला आहे. नेक्स्ट वन सिंक्रोनस स्पीड दिलेला आहे, पर्सेंटेज स्लीप दिलेला आहे, फुल लोड स्पीड दिलेला आहे. इथे एफिशियन्सी, पॉवर फॅक्टर, फुल लोड करंट, स्टार्टिंग करंट अँड लास्ट वन जो काय पार्ट आहे त्याच्यामध्ये मोटर ओव्हरलोड कपॅसिटी इन पर्सेंटेज असं सगळ्या व्हॅल्यूज इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो व्होल्टेज बघा पर्सेंटेज 120, स्टार्टिंग अँड मॅक्सिमम रनिंग टॉर्क 44पेक्षा हायर असेल किंवा ग्रेटर 44. सिंक्रोनस स्पीड नन. पर्सेंटेज ऑफ स्लीप -30. फुल लोड स्पीड इंक्रीज 1.5. एफिशियन्सी स्मॉलरली इंक्रीज हे -5 to 2 pit. येस 50% लोडला 7 to 20. पॉवर फॅक्टर 100% लोडला 5 to 15. 75ला 10 to 30. 50% लोडला 15 to 40. फुल लोड करंट हा <11. ओके, त्याच्यानंतर स्टार्टिंग करंट हा >25 आणि हे जे काय आहे मोरवर लोड कपॅसिटी इट इज इन्क्रीजेस 45. तर ह्या पद्धतीमध्ये फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजचा काय इफेक्ट होतोय हे ह्या चार्टमध्ये प्रत्येक ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे, ईच अँड एव्हरी व्हॅल्यू यू हॅव टू आयडेंटिफाईड आणि अकॉर्डिंग टू दॅट देअर इज अ चेंज इन ॲक्च्युअल मोटर परफॉर्मन्स. त्यानुसार मोटर परफॉर्मन्सवरती जो काय चेंज होईल तो तिथे कन्सिडर केला जाणार आहे. सो नेक्स्ट वन रिवाइंडिंग अँड मोटर रिप्लेसमेंट इश्यूज. आता रिवाइंडिंग केल्यानंतर काय होईल किंवा मोटरचा काही पार्ट रिप्लेस केला तर त्याचा काही इश्यू होणार आहे का, त्याचा परफॉर्मन्सवरती किती अफेक्शन होणार आहे का हे आपल्याला इथं बघायचं आहे. इट इज कॉमन प्रॅक्टिस इन इंडस्ट्री टू रिवाइंड बर्नआउट मोटर. बर्नआउट मोटरसाठी रिवाइंड करणं गरजेचं असतं. The population of a rewind motor is in same industry exceeded 50%. काही इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 50% ऑफ मोटरवरती आपल्याला रिवाइंडिंग करणं गरजेचं असतं ऑफ द टोटल पॉप्युलेशन. केअरफुल रिवाइंडिंग कॅन समटाईम मेंटेन मोटर एफिशियन्सी ॲट अ प्रिव्हियस लेवल. केअरफुल तुम्ही रिवाइंडिंग केलं तर प्रिव्हियस लेवलपर्यंत ते मोटर एफिशियंट होऊ शकते. बट इन मोस्ट केसेस losses in efficiency results. Rewinding can affect a number of factors. Rewinding मुळे number of factors वरती affection केलं जात आहे that contribute to determine motor efficiency winding and slot design winding material, insulation performance and operating temperature. ओके, कशावरती अफेक्शन होणार आहे स्लॉट डिझाईन वाइंडिंग मटेरियलवरती, इन्सुलेशन परफॉर्मन्सवरती अफेक्शन होणार आहे, मोटर ऑपरेटिंग टेम्परेचरवरती अफेक्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल अ कॉमन प्रॉब्लेम ऑकर्स वेन हीट इज अप्लाइड टू स्ट्रीप ओल्ड वाइंडिंग. एखाद्या ओल्ड वाइंडिंगला पण काय केलेलं आहे हीट फॉर्मेशन होते तिथे. कॉमन प्रॉब्लेम इज ऑकर वेन हीट इज अप्लाय टू द स्ट्रीप ओल्ड वाइंडिंग. काही स्ट्रीप ओल्ड वाइंडिंगला आपण हीट अप्लाय केली तर कॉमन प्रॉब्लेम ऑकर होतात. द इन्सुलेशन बिटवीन लॅमिनेशन कॅन बी डॅमेज्ड. त्यावेळेस त्या
लॅमिनेशनमध्ये जे काही इन्सुलेशन आहे ते काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. देअर बाय इन्क्रीजिंग एडी करंट लॉसेस. इन्सुलेशन डॅमेज झालं, एडी करंट लॉसेस वाढत आहेत. अ चेंज इन द एअर गॅप मे अफेक्ट पॉवर फॅक्टर अँड आउटपुट टॉर्क. आता एअर गॅपमध्ये काहीतरी चेंजेस झाला तर त्यावेळेस काय होणार आहे, पॉवर फॅक्टरवरती आणि आउटपुट टॉर्कवरती अफेक्शन होणार आहे. हावेवर इफ प्रॉपर मेजर आर टेकन मोटर इफिशियन्सी कॅन बी मेंटेन्ड. प्रॉपर मेजर केला आहे तेवढंच एअर गॅप ठेवला, प्रॉपर वाइंडिंग केली, प्रॉपर क्वालिटी ऑफ वाइंडिंग केली तर आपल्याला त्याचं जे काही ॲक्च्युअल एफिशियन्सी होती, वॉटर एफिशियन्सी होती ते मेंटेन करणं समवॉट इझी. ओके, किंवा इन्क्रीज होऊ शकतं. आफ्टर रिवाइंडिंग एफिशियन्सी कॅन बी इम्प्रूव्ड बाय चेंजिंग द वाइंडिंग डिझाईन दो द पॉवर फॅक्टर कुड बी अफेक्टेड इन द प्रोसेस. युझिंग वायर ऑफ ग्रेटर क्रॉस सेक्शन स्लॉट साईज परमिटिंग would reducing the stator losses, thereby increasing the efficiency. However, it is generally recommended that the original design of the motor by preserved during the rewinding unless there are specific load reload reasons for redesigning. काही डिझायनिंग पर्पजमध्ये काहीतरी स्पेसिफिक लोड अनलोड किंवा लोड रिलोड रिझनमुळे काहीतरी मोटरच्या इफिशियन्सीवरती किंवा मोटरच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट होणार आहे. जर तुम्ही प्रॉपर केअर घेतली तर मोटरच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट होणार नाही. द इम्पॅक्ट ऑफ रिवाइंडिंग ऑन मोटर इफिशियन्सी अँड द पॉवर फॅक्टर कॅन बी इझिली असिस्ट इफ द नो लोड लॉसेस ऑफ द मोटर आर नोन बिफोर अँड आफ्टर रिवाइंडिंग. तर तुम्ही इझिली त्याचा इम्पॅक्ट बघू शकता. कसा तर रिवाइंडिंगच्या आधी त्याचे जे काही नो लोड लॉसेस आहेत ते नो लोड लॉसेस नोट डाऊन करायचे आणि रिवाइंडिंग केल्यानंतरचे नो लोड लॉसेस जे काय आहेत ते नोट डाऊन करायचे. आणि हे असंच केलं की इझिली काय मोटर रिवाइंडिंगचा इम्पॅक्ट झालेला आहे हे आपल्याला इझिली अंडरस्टँड होणार आहे. ऑफ अ मोटर आर नोन बिफोर अँड आफ्टर द रिवाइंडिंग. देन मीटरिंग डॉक्युमेंटेशन ऑफ नो लोड लॉसेस अँड नो लोड स्पीड. नो लोड लॉसेस, नो लोड स्पीड यांचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते आयडेंटिफाय करून ठेवायचे आहेत फ्रॉम द टाईम ऑफ परचेस ऑफ इच मोटर. प्रत्येक मोटरच्या परचेस टाईमला त्याचं जे काही नो लोड लॉसेस आहेत, नो लोड स्पीड आहे हे आयडेंटिफाय करून ठेवायचं आहे. अँड फॅसिलिटेट असायनिंग दिस इम्पॅक्ट. आणि त्यामुळे आपला हा पुढचा फ्युचर इम्पॅक्ट आपल्याला इझिली आयडेंटिफाय होऊ शकतो. नेक्स्ट वन पार्ट आहे एनर्जी एफिशियंट मोटर विथ एनर्जी सेव्हिंग अपॉर्च्युनिटी. Energy efficient motor are the one in which design improved are incorporated specifically to increase the operating efficiency over motor of standard design. Design improvement focus on the reducing intrinsic motor losses. डिझाईन कशावरती केलं जातं आहे फोकस, तर त्याचा जो काही इंट्रेन्सिक मोटर लॉसेस आहे तो रिड्यूस करायचा आहे. इम्प्रूव्हमेंट इन्क्लूड द यूज ऑफ लो लॉसेस सिलिकॉन स्टील, लॉंगर कोअर, थिकर वायर, thinner lamination, smaller air gap between the stator and rotor, copper instead of aluminum bar in the rotor, superior bearing and smaller fan. मग इफिशियंट मोटर कधी मिळेल आपल्याला, तर आपण जे काही लोअर लॉस सिलिकॉन स्टील यूज केला समजा मटेरियल, लॉंगर कोअर यूज केली, थिकर वायर यूज केली, थिनर लॅमिनेशन यूज केलं, एअर गॅप जो आहे तो स्मॉलर असेल स्टेटर आणि रोटरमधला, कॉपरच्या ऐवजी ॲल्युमिनियम बार्स आपण जर यूज केले, तर सुपेरियर बिअरिंग्स आपण जर यूज केल्या आणि स्मॉलर फॅन्स आपण यूज केले तर ह्या कंडिशनमध्ये मोटर एफिशियन्सी काय होऊ शकते, इम्प्रूव्ह होऊ शकते. सो एनर्जी एफिशियंट मोटर नाव available in India operate with efficiency that are typically 3 to 4% point higher than the standard motor. इंडियामध्ये ज्या काय अवेलेबल आहेत हायर इफिशियन्सीमध्ये तर टिपिकली किती येतं 3 to 4% पॉईंट्स हायर दॅन द स्टँडर्ड मोटर. ओके, तर असे काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत की जेणेकरून एनर्जी एफिशियंट मोटर ऑपरेट होईल किंवा मॅक्सिमम एफिशियन्सीमुळे एनर्जी सेव्हिंग अपॉर्च्युनिटी होईल. तर असे प्रॉपर साईजचे, प्रॉपर एअर गॅपचे, प्रॉपर स्टील स्ट्रक्चरचे कोअर्स तुम्ही यूज केले आहेत तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला हायर अँड हायर एफिशियन्सी मिळेल. अँड बिकॉज ऑफ दॅट मॅक्सिमम एफिशियन्सी लॉसेस इज लेस अँड ॲट दॅट लॉसेस मिनिमम लॉसेस एनर्जी सेव्हिंग इज मॅक्सिमम. सो इथं आपल्याला एनर्जी सेव्हिंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहोत तर ते मटेरियल जे काय आहे, जे काही मोटर आहे त्या मोटरमध्ये वेल क्वालिटी आणि प्रॉपर मटेरियल आणि प्रॉपर साईज अँड प्रॉपर शेप अँड प्रॉपर एअर गॅप असेच मटेरियल आपण यूज करणार आहोत. त्याच वेळेस आपली जी काही मोटरची एफिशियन्सी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट पार्ट विल बी सीन इन अ नेक्स्ट सेशन. थँक्यू.